नमस्कार, न्यूज टॉप 9 मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। मी निखिला। मंत्रिमंडळामध्ये स्थान न मिळाल्यामुळे इच्छुकांनी नाराजी व्यक्त केली आहे। महायुतीमधल्या तीनही पक्षातल्या इच्छुकांची ही नाराजी आणि टीका आपण पाहूया। मंत्रिपद आलं आणि गेलं, मी संपलो नाही, पण मला जी वागणूक देण्यात आली त्यामुळे मी दुःखी। भुजबळांची प्रतिक्रिया, मी खेळणं आहे का तुमच्या हातातलं? भुजबळांचा अजित पवारांना संतप्त सवाल। प्रश्न हा मंत्रिपदाचा नाही, ज्या पद्धतीने ही वागणूक दिली जाते आणि अपमानित केलं जातं त्यामुळे मी दुःखी आहे। म्हणजे मला काही लहान पोरासारखं खेळवताय, खेळणं आहे मी तुमच्या हातातलं? अजित पवारांसोबत चर्चा केली नाही, त्यांच्याशी चर्चा करणं मी गरजेचं समजत नाही। छगन भुजबळांचा थेट अजित पवार यांच्यावर निशाणा। आपकी नाराजगी क्या आपने अजित पवार के सामने रखी? चलो, मैंने कल से कोई बातचीत नहीं की और मैं ये जरूरी नहीं समझता हूँ। काही दिवसांपूर्वी राज्यसभेवर जाण्याबाबत विचारणा झाली होती। मी आधी राज्यसभेसाठी इच्छुक होतो, तेव्हा येवल्यातून लढायला सांगितलं। आता माझ्या मतदारसंघातील जनतेशी प्रतारणा ठरेल, छगन भुजबळांचं वक्तव्य। ओबीसींसाठी लढणारा नेता मंत्रिमंडळामध्ये असणं अपेक्षित होतं, पण भुजबळ मंत्रिमंडळामध्ये नसणं हे मंत्रिमंडळ आणि ओबीसींचं दुर्दैव। विजय वडेट्टीवार यांचं वक्तव्य। ओबीसीच्या हक्काच्यासाठी ओबीसीचा वाटा कोणी घेऊ नये यासाठी लढणारे छगन भुजबळ साहेब होते। मग त्यांना डावलणं याचाच अर्थ तुम्ही या राज्यामधील ओबीसीचं खच्चीकरणच करणं हा त्यामागचा उद्देश आहे। ओबीसींबद्दल बोलण्याचा काँग्रेसला अधिकार नाही, ओबीसींबद्दल काँग्रेसकडे दाखवण्यासारखं एकही काम नाही, फडणवीसांची टीका। भुजबळांना वगळण्यामागे जातीय राजकारण, पक्ष एकत्र असताना भुजबळांना शरद पवार इतकाच मान होता, संजय राऊतांची टीका। नाराज नाही, पक्ष जी जबाबदारी देईल ती पार पाडणार, मंत्रिपदासाठी नाव असल्याचं सांगण्यात आलं, मात्र काल नाव गायब झालं। सुधीर मुनगंटीवार यांची प्रतिक्रिया, नाराजीच्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर नितीन गडकरींची भेट। मी नाराज असण्याचा प्रश्नच उपस्थित होत नाही। आज मग माहीत असण्याचं कारणच नाही, कारण मग सांगून माझं नाव थोडी कापलं। हा, मग सांगून कापलं असतं तर मग कारणही समजलं असतं आणि माझं नाव कोणी कापलं, कसं कापलं हे समजलं असतं। काही लोकांना मंत्रिमंडळामध्ये न घेण्यामागे पक्षाचा विशिष्ट मानस, केंद्रीय पक्षाने सुधीर मुनगंटीवार यांच्याबाबत काहीतरी विचार करूनच मंत्रिमंडळामध्ये घेतलं नाही, फडणवीसांची प्रतिक्रिया। माझी सुधीर भाऊंची नीट चर्चा झालेली आहे। पक्षाने काही लोकांना मंत्रिमंडळात न घेण्याच्या पाठीमागे त्यांना काही विशिष्ट जबाबदारी देण्याचा मानस तयार केलेला आहे।